नमस्कार शेतकरी मित्रांनो तसेच यूट्यूब चाहत्यांनो, ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चालू वर्षातील संभाव्य शेवटची चक्रीवादळ आणि नवीन वर्षाची पावसाची स्थिती याबाबत आढावा घेणार आहोत. तसेच दिनांक 28 डिसेंबर ते 3 जानेवारीचा हवामान अंदाजसुद्धा पाहणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, तुम्ही देत असलेल्या प्रतिसादामुळे अल्पावधीतच आपल्या चॅनलने 30.2K व्ह्यूजचा टप्पा पार केलेला आहे. तेव्हा मित्रांनो, हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाने या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, मागील 3-4 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राचा पारा हा घसरलेला आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा थंडीचे प्रमाण वाढलेले आहे. परंतु दिनांक 28 डिसेंबरच्या दरम्यान अरबी समुद्रात एक लो प्रेशर तयार झालेले आहे. तसेच बंगालच्या समुद्रातसुद्धा एक लो प्रेशर तयार होताना दिसत आहे. 28 तारखेला तयार झालेले लो प्रेशरमुळे 29 आणि 30 तारखेला तीव्र कमी दाबात परिवर्तित होताना दिसत आहे आणि म्हणून या तीव्र कमी दाबाचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची 40% शक्यता दिसत असून, जर हे चक्रीवादळ तयार झाले तर त्याचा मार्ग हा महाराष्ट्राकडे असणार आहे. परंतु ही शक्यता मात्र 40% दिसत आहे. अरबी समुद्रातील या लो प्रेशरमुळे तसेच बंगालच्या समुद्रातील लो प्रेशरमुळे दिनांक 28 डिसेंबर आणि तसेच 29 डिसेंबर रोजी मदुराई, तोंडी, तिरुनेलवेली या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. मित्रांनो, दिनांक 30 डिसेंबर रोजी एक WDO येणार आहे. या WDOमुळे जम्मू आणि काश्मीरला मोठ्या प्रमाणात बर्फबारी होणार आहे. याआधी येऊन गेलेल्या WDOमुळे फारशी बर्फबारी पहाडी भागात झालेली नव्हती. परंतु दिनांक 3 डिसेंबर आणि 31 डिसेंबर रोजी येणाऱ्या WDOमुळे जम्मू काश्मीरसोबतच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, नेपाळ, सिक्कीम, मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेश इत्यादी पर्वतीय भागात चांगली बर्फबारी होणार आहे. मित्रांनो, साधारणतः वाऱ्याची दिशा ही उत्तरेकडून दक्षिणेकडे असल्याकारणामुळे या WDOचा असर म्हणून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भागावर परिणाम होणार आहे. म्हणजेच पावसाची शक्यता असणार आहे. मित्रांनो, 1 जानेवारीचा हवामान अंदाज पाहण्यापूर्वी सर्व यूट्यूब चाहत्यांना, शेतकरी बांधवांना आणि चॅनलला सबस्क्राईब करणारे मित्र तसेच चॅनलला भेट देणाऱ्या सर्व बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपणास सुख आणि समृद्धीचे जावो. मित्रांनो, दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी दिल्ली, आग्रा, ग्वालियर, औरंगाबाद या भागात पाऊस राहणार आहे. तसेच दिनांक 2 जानेवारीला जबलपूर, भोपाळ, शिवपुरी, ग्वालियर, झाशी, ललितपूर, छतरपूर, फतेहपूर, बैतूल, मुलताई या भागातसुद्धा मध्यम ते हलका स्वरूपात पाऊस राहणार आहे. 2 जानेवारीलाच दक्षिण भारतातील हुबळी, मंगळुरू, बेंगळुरू, कोइंबतूर या भागातसुद्धा अरबी समुद्रातील लो प्रेशरमुळे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. मित्रांनो, दिनांक 3 जानेवारीला महाराष्ट्रातील नागपूर विभागातील तिगाव, पांढुर्णा, नरखेड या भागात उत्तरेकडील प्रभावामुळे हलका पाऊस राहणार आहे. तसेच अरबी समुद्रातील कमी दाबाच्या प्रभावामुळे सातारा, सांगली आणि आसपासच्या परिसरात अत्यंत हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. दिनांक 4 जानेवारी, 5 जानेवारी आणि 6 जानेवारीचा हवामानाचा अंदाज हा पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा तो हवामान अंदाज आपणास कळावा याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.